जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 63. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 59 ते 63 असा अभ्यास केला. पाचवा श्लोक सुरू आहे आपला. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशयः. भगवंत बोलतायत अर्जुनाशी, कारण अर्जुनाचा तो प्रश्न आहे की या ज्ञानाला अंतकाली तुझं ज्ञान कसं होतं. भगवंत सांगतायत की अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवर. इथे या ग्रंथामध्ये भुक्त्वा असं छापलंय, चुकून ते मुक्त्वा हवं. यह प्रयाती समद्भावम याती न अस्ति अत्र संशय. मागच्या आपण अर्थ बघितला त्याचा की अंतकालामध्ये जो पुरुष, म्हणजे जो मनुष्य, पुरुष शब्द आला की स्पष्टीकरण द्यावं लागतं. पण सध्या डायव्हर्सिटी, जो मोठमोठ्या अमेरिकेतल्या विद्यापीठात सध्या वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. MIT असो, हार्वर्ड असो, कल्पना असेल मी कशाबद्दल बोलतोय. विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवूया, पण पुरुष याचा अर्थ मनुष्य. त्यामुळे स्त्रीला सुद्धा तेवढंच लागू पडतं हे मरणकाळ. त्यामुळे जो पुरुष माझेच स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. तर एवढं बोलून भागलं असतं, पण भगवंत पुढे म्हणतात यात मुळीच संशय नाही. भगवंत जर बोलत असतील तर संशयाला काही जागाच नाहीये. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जर कुठे असा एखादा विचार असेल की हा, बहुतांश वेळेला हे खरं असावं, किंवा माझ्या बाबतीत ते खरं कदाचित नसेलही, असल्या काही जर भानगडी कुठे डोक्यात असतील तर त्या सुद्धा निघून जाव्या म्हणून भगवंत स्वतः म्हणतात आहे की न अस्ति अत्र संशय, याविषयी मुळीच संशय नाही. अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे सगळं समजावून घेतल्यानंतरचा हा विषय सुरू आहे आपला. म्हणून माऊलींनी 59व्या ओवीमध्ये तशीच प्रस्तावना केली आहे की आता अधियज्ञ तर तुला कळला, समजलं. त्या अधियज्ञालाच खरं म्हणजे विचार केला तर त्या विषयाची आणि या विषयाची संगतीच तशी आहे की ज्यांनी अधियज्ञ अतिशय उत्तम रीतीने जाणलेला आहे. अधियज्ञ म्हणजे पुन्हा अधिष्ठान. अधियज्ञाला अधिष्ठान सुद्धा म्हणू शकतो आपण, छान शब्द आहे. ज्या आत्मतत्वाच्या, ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावरती माझा देह आणि त्याच्या सर्व क्रिया, त्याचं सर्व जीवन सुरू आहे असं म्हणूया, तो अधियज्ञ ज्याने उत्तम पद्धतीने जाणला, त्याच्याबद्दल हे बोलणं सुरू आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. आणि म्हणून इथे परमपूज्य खंदारकर महाराजांनी सुरुवातच अशी केली आहे की या ओवीपासून जो ब्रह्मज्ञानी असून ध्यानयोगी असतो त्याच्या मरणाचा प्रकार सांगतायत. ब्रह्मज्ञानी आहे, कारण मरण तर सर्वांना येणारच आहे, एक दिवस येतं आणि येणार आहे. आपल्या बाबतीत येणार आहे म्हणायचं, पण अजून आलेलं नाही म्हणून. आणि ज्यांच्या बाबतीत येऊन गेलं त्यांच्या बाबतीत म्हणायचं येतच. एक शाळेत कविता शिकलो होतो बहुतेक भारत आंबेंची, रामकृष्ण ही आले गेले त्याविण जग का ओसची पडते.
प्रत्यक्ष भगवंताचे अवतार, पण तेही संपले, संपवले. विषय वेगळा आहे. पण मुद्दा हा की काही कारणाने या लोकाला मर्त्य लोक असं म्हणतात. असं नावच मर्त्य लोक असं आहे. तसा त्याचा फायदा आहे इथे येण्याचा, की इथेच मुक्तीची सुद्धा व्यवस्था आहे. पण इथे आल्यानंतर जावं मात्र निश्चित लागतं. कोणी कधी जावं हा विषय वेगळा, पण जावं सर्वांना लागतं, हे अगदी त्रिवार सत्य आहे. प्रश्न असा आहे की जातो म्हणजे नेमका मनुष्य कुठे जातो, हा विषय आहे. जातो शब्द तर वापरला, याचा अर्थ तो संपलेला नाही, हे त्या शब्दामध्ये अभिव्यक्त आहे. आपण म्हणतो मृत्यू, कारण आपण या स्थूल देहाच्या, तो मनुष्य संपला, आटोपला, त्याचं जीवन आटोपलं, हे जे सगळे वाक्यरचना आहे, हे स्थूल देहाला धरून आहे. पण तो खरंच आटोपतो का? आटोपला असतं तर त्याच्या बाबतीत जाण्याचा विषय कशाला बोलले असते. पण तो जातो, तो सूक्ष्म देह एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो. मग त्याला कुठे जातो तो, म्हणजे थोडक्यात कोणत्या प्रकारची गती प्राप्त होते. आणि हाच विषय भगवंत आता पुढच्या 2-3 श्लोकात आपल्यासमोर मांडतात आहे, की अंतकाले त्याचं काय होतं. तर सर्वप्रथम जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्याने अधियज्ञ उत्तम रीतीने जाणलेला आहे, आपण आता बोलतो आहोत तसं, या अधिष्ठान, या देहामागे या उपाधिमाजी गुप्त चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. असा जो संत आहे, असा जो तत्वज्ञ आहे, त्याच्या देहाला जेव्हा मृत्यू येतो, तेव्हा त्याचं काय होतं, तर यह प्रयाती स मदभावम, म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. आणि आपण मागच्याला शिकलो की इथे जे माम एव, अंतकालेच माम एव, माम एव म्हणजे परमेश्वरम विष्णू, आणि मदभावम म्हणजे वैष्णवम तत्वम, असा त्याचा अर्थ आहे. आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे मला प्राप्त होतो म्हणजे गोपालकृष्णाला प्राप्त होतो असं म्हटलं तर बिघडत काही नाही. पण गोपालकृष्ण कोण? तो नंदाच्या घरी वाढलेला, गोकुळात दोण्याची चोरी करणारा नव्हे. शिकलो आपण, 7व्या अध्यायाचा संदर्भ आहे, सुटलेला नाही आहे, एकदेशी नाही. ब्रह्मरूप, म्हणूनच भगवान उवाच. म्हणून आचार्य म्हणतात की वैष्णवम तत्वम, विष्णू देव नव्हे, वैष्णव व्यापनोती ती विष्णू, अशी ज्याची व्युत्पत्ती आहे, असा ब्रह्मरूप विष्णू, की जो निरपेक्ष व्यापक आहे, त्या तत्वाला तो ज्ञानी प्राप्त होतो. आणि असं का होतं, उजळणी सुरू आहे, फार सविस्तर बघायची गरज नाही आपल्याला. पण असं होतं याचं कारण, ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपण होऊ नये. जे जिवंतपणी मागच्याला जे आपण बोलत होतो, की हा देह म्हणजे जणू काही, हे जसं माझ्या अंगावरती वस्त्र आहे, तसं हा देह म्हणजे असलेलं अजून एक वस्त्रच आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय, केला सगळा विचार मागच्या वेळेला. इथूनच तर आपल्या पराभवाला सुरुवात होते, एक साधक म्हणून जो विचार केला. कधी कधीतरी असं चुकून तरी येतं का हो डोक्यामध्ये आपल्या? जसं समर्थ म्हणतात, पहावी घरांची घरे, खूप वेळा त्याचा उल्लेख होतो, की हे घर आहे, या घरात मी राहतो, म्हणजे या देहात मी राहतो, असा कधीतरी विचार येतो का आपल्या डोक्यामध्ये? नाहीयेत, कारण हा देह म्हणजेच मी इतकं घट्ट आहे, की या देहात मी राहतो, किंवा हा देह म्हणजे जणू काही माझं अजून एक वस्त्रच आहे, किंवा हे देह माझं राहण्याचं घर आहे, असे विचार चुकून सुद्धा आपल्या, चुकून चुकून सुद्धा डोक्यात येत नाही. आणि म्हणून हा जो श्लोक आहे त्याच्याशी माझा संबंधच उरत नाही. कारण हा देह मी इतका घट्ट असल्यामुळे, जेव्हा या देहाच्या मृत्यूची वेळ येते, तेव्हा हा सत्य आणि हा मी हे एकदा ठरलेलं असल्यामुळे, माझ्याच इतका व्यापक पसारा असतो, की त्यात
त्यातल्या कशाच्या तरी माझ्याच मला स्मरण होतं अंतकाल, आणि ती गती मला प्राप्त. हा जो ज्ञानी आहे तो जिवंतपणीच हे देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपण होनी पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. दासबोध. जैसा मठ गगन भरुनी गगनीची असे माऊलींचं सुंदर दृष्टांत आहे की आहे मठ किंवा तो घट म्हणूया आहे. आहे म्हणजे काय, अजून जीवन सुरू आहे, देहाला मरण आलेलं नाहीये. पण असं जरी असलं तरी आतलं त्या मठातलं आकाश आणि बाहेरचं आकाश गगना भरुनी गगनची असे, त्याच्यात जसा यत किंचितही भेद नाही. पण प्रश्न हाच आहे की व्हॉट डू आय आयडेंटिफाय विथ. माझी एक रूपता, माझी एकतानता त्या गगनाशी आहे का त्या म्हणजे आता या घटाशी आहे. हा घट दृष्टांतातला जरी असला तरी या देहालाही घट मडकं, आणि मागच्याला बोललो त्याप्रमाणे आपल्या समोर दुसरा कोणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत हे कळावं असं परमपूज्य काका म्हणतात. आणि मग छान त्या सगळ्या ज्ञानाचं सगळं वर्णन आपण मागच्याला ऐकलं की त्याला आत्मनिश्चयाची शांत एकांत झोप आली असते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या दुसऱ्या अध्यायातला श्लोकही आपण त्याचा विचार केला. त्यामुळे 63 क्रमांकाची जी आपली शेवटची ओवी मागच्या वेळेसच्या अभ्यासाची, त्याच्यामध्ये माऊली पुन्हा एकदा त्या ज्ञानाचं वर्णन करते आहे की हा जो ज्ञानी, हा जो योगी, त्याला शरीर जिवंतपणी उभे असताना त्याच्या उभेपणाचीच जिथे जाणीव नाही, तिथे मरणाच्या वेळी ते पडल्यानंतर त्याला त्याचं कोणतं मोठं दुःख होणार आहे, हा विषय आहे. जिवंतपणीच जर मला देहाची आसक्ती नसेल, हा देह मी नाही असा दृढ निश्चय माझा झालेला असेल, आणि हा निश्चय कधी होतो हे आपल्या सगळ्यांना शाब्दिक पातळीवर चांगलं समजतं, माहिती पण असतं. पण मी देह नाही असा दृढ निश्चय, असा दृढ अनुभव कधी येतो माहितीये का, जेव्हा मी खरंच कोण आहे याचा अनुभव आला. कारण साधी गोष्ट आहे बा, मी कोणीतरी तर आहे की नाही. मी कोणीतरी आहे आणि मी आहे हाही विषय बराच वेळा बोलतो आपण. मी आहे याविषयी कोणाच्या मनात संशय नाही, आजतागायत तरी कोणी भेटलेला नाही किंवा मी नाही आहे असं सांगणार. मी आहे. आता प्रश्न एवढाच उरतो की मी कोण आहे, आणि मी खरा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्वाभाविकपणे खोटा मी धरून बसणार. कारण मी कोणीतरी तर आहेच ना. मग प्रत्येकाचा मी वेगळा असू शकतो. अगदी स्थूलमानाने सुरुवात केली तर परिस्थिती म्हणजे मी असं समजणारी लोक आहेत महाभाग. तर माझी श्रीमंती म्हणजे मी, ॲज अ सेड. हू अँड व्हॉट डू यू आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ इज द क्वेश्चन. माझी श्रीमंती म्हणजे मी, माझी हुशारी म्हणजे मी, माझ्या जीवनातली स्थैर्यता म्हणजे मी, माझं सौंदर्य म्हणजे मी. इतक्या स्थूल पातळीपासून सुरू होतं. ते माझे प्राण म्हणजे मी, माझे मन म्हणजे मी, माझं बुद्धी म्हणजे मी, जवळजवळ देहाची आतमध्ये आपण आता गेलो, या स्थूल देहाच्या आतमध्ये इथपर्यंत गाडी जाते. पण हे सगळे काय आहे, खोटे मी आहेत. कारण खरा काय असतं, परमपूज्य मंदाताई बऱ्याच वेळेला हे दृष्टांत देतात त्या गणिताच्या शिक्षिका असल्यामुळे, की परीक्षेत म्हणे आम्ही गणित देतो मुलांना सोडवायला. आता त्या गणिताचं, कुठल्याही गणिताचं खरं उत्तर एकच असतं की नाही. 17 समजा गणिताचं उत्तर, 17, 17 म्हणजे शुद्ध मराठी. आता कोणाचं 14 आलं, कोणाचं 25 आलं,
कोणाचं 16 आलं, सगळी उत्तर चुकलेली आहेत. तुम्ही 16 म्हणा का 25 म्हणा, उत्तर चुकलेलं आहे. कारण खरं उत्तर एकच असतं. तसं तुम्ही प्राण म्हणजे मी म्हणा, मन म्हणजे मी म्हणा, का माझी श्रीमंती म्हणजे मी, माझं हुशारी म्हणजे मी म्हणा, उत्तर चुकलेलंच आहे. कारण खरं हे नेहमी, सत्य हे नेहमी एकच असतं. आणि हे आपला विषय हा सुरू आहे की जोपर्यंत मी कोण आहे हे मला कळलेलं नाही तोपर्यंत कुठेतरी या देहाशी संबंधित एखादी गोष्ट मी आहे हा भाव राहूनच जातो. आणि आपण विचार करतोय तो त्या ज्ञानाचा. आणि माऊली म्हणते की ज्याचं शरीर जिवंतपणी उभं असताना त्याला त्याची जाणीव नाही, तर मरणानंतर असं कोणतं मोठं दुःख होतं. केवळ मला मागच्याला आपण बोलल्याप्रमाणे थंडी वाऱ्यापासून संरक्षण म्हणून म्हणा, किंवा सभेची गरज म्हणून म्हणा, मी जेव्हा हा सदरा घालून इथे बसतो, ह्या भूमिकेतून जेव्हा मी या सदऱ्याकडे बघतो, तेव्हा नंतर तो सदरा राहिला काय, हटला काय, हरवला काय, जुना झाला काय, याचं दुःख होईल का मला? पण ह्याच सदऱ्याबद्दल माझा आहे, किती सुंदर आहे, किती महाग आहे, तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे असतो का कोणाकडे? असले विचार त्या सदरच्या बाबतीत जर मी करायला लागलो, आपण दृष्टांताने समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की प्रारब्धानी देह सुरू आहे, एवढंच त्या देहाचं महत्व ज्या ज्ञानाच्या बाबतीत उरलेलं आहे. कर्तव्यपूर्तीसाठी परमेश्वराने हा देह दिला आहे, ती कर्तव्यपूर्ती सुरू राहील. आणि ज्या दिवशी याचं प्रारब्ध संपेल त्या दिवशी हा देह पडेल. हे ज्याने इतक्या शांतपणे स्वीकारलेल्या, कारण तो मी नाहीच. जसा हा सदरा पुन्हा एकदा कामासाठी मी वापरतोय, तसा हा देह मी जेव्हा मग कामासाठी वापरतो, कर्तव्यासाठी वापरतो, पुढच्या श्लोकात येणारच आहे. कर्तव्याचं विस्मरण अर्जुनाला होऊ दिलेलं नाहीये हे तत्वज्ञान सांगताना. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत त्याला माम म्हणजे त्याच्या पुढच्या 7व्या श्लोकात मामनुस्मर युद्धच असं म्हणून त्याचीच आठवण करून देणार आहे. असा तो जो ज्ञानी असतो, कल्पना करू शकतो इतकं सगळं मी का बोलतोय उजळणी असून सुद्धा, की त्या मनोभूमिकेत आपण सर्वजण जावं आणि समजवून घ्यावं की ज्ञानाला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा काय भूमिका असेल ती. इतकी अलिप्तता देहापासून ज्यांनी जिवंतपणीच साधलेली आहे. मग मागच्याला जसं आपण म्हणालो की आम्ही जातो अमुच्या राम, अमुचा राम राम घ्यावा, इतक्या आनंदाने कसे म्हणू शकतात ते? ते या कारणासाठी म्हणू शकतात. आणि म्हणून माऊली म्हणते की असं असल्यामुळे प्रतितीची पोट प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले, म्हणून त्यांच्या प्रतितीची ज्ञानाची जी प्रतिती त्यांना आलेली आहे, त्या अनुभवाच्या त्यांच्या पोटातील पाणी यत किंचितही हालत नाही. असे हे ज्ञानी. आणि आम्ही सामान्य की आम्हाला मृत्यू हा शब्द जरी ऐकला तरी नकोसा वाटतो ऐकायला, फार त्याच्याबद्दल बोललेलं सुद्धा आवडत नाही. परमपूज्य काका एकदा प्रवचनात गमतीने म्हणाले होते की मुलगा एखाद्यास गमतीने मुलं खेळता खेळता लहानपणी आपणही म्हटलं असेल याला, आईला असं मृत्यूबद्दल बोलतात, अशी आई मी समजा मी मेलो तर तू काय करशील असं काहीतरी ते बोलतात. तेव्हा आई चटकन त्याला म्हणते, मेल्या असं काही बोलू नकोस, असं आई म्हणते की नाही त्याला. म्हणजे आईला ती कल्पना सुद्धा सहन होत नाही, आपल्याही देहाची आपल्याला सहन होत नाही आणि दुसऱ्याच्या. कारण मी म्हणजे माझा देह हे घट्ट असल्यामुळे दुसरे म्हणजे त्यांचा देह स्वाभाविकच आहे. त्यामुळे माझाही जाता कामा नये आणि माझ्या प्रियजनांचाही जाता कामा नये. इथपासून तर या ज्ञानाची जी सहजता तिथपर्यंतचा प्रवास मृत्यू कसा असू शकतो एकेकाचा. आणि ते परमपूज्य मंदादींचं वाक्य नेहमीसाठी लक्षात ठेवायचं मला अतिशय आवडतं. कारण इतकं साधं वाक्य पण इतकं गहन वाक्य आहे ते, की मला मरावंसं वाटत नाही कारण मला जगावंसं वाटतं, आणि मला जगावंसं वाटतं कारण मला भोगावंसं वाटतं. बस. अतिशय सुंदर वाक्य.
माझे जर भोगाची आसक्ती संपली असेल, कल्पना करा, आता उलटा प्रवास करूया. जर भोगाची आसक्ती माझी संपली असेल, कर्तव्य म्हणून सगळं कामं सगळी सुरू असतील, हा देह सुद्धा कर्तव्यपूर्तीसाठी मी वापरत असेन, आणि हेची देही हेची डोळा भोगुमुक्तीचा सोहळा या अवस्थेमध्ये जर मी असेन, येईन. एक दिवस येणारच आहे, सगळ्यांना येईल. त्याची वाट बघण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे त्याची भीती सुद्धा बाळगण्याची गरज नाही. असा तो ज्ञानी. आणि त्याचं वर्णन माऊली पुढे सुरू ठेवते या 64व्या ओवीमध्ये. आजच्या विषयाकडे वळूया, आजच्या अभ्यासाकडे. तई ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेची या हृदयी घातली, जैसी समर समुद्री धुतली रुळेची ना. माऊलींचं अजून समाधान होत नाहीये त्या ज्ञानाचं वर्णन करताना. अजून सुंदर सुंदर दृष्टांत देतात आहे की तो ज्ञानी योगी म्हणजे कसा आहे. तै ऐक्याची आहे ओतली, म्हणजे ऐक्याची जणू मूर्ती ओतली आहे, की नित्यतेची या हृदयी घातली, आणि ती कुटस्थ नित्यतेच्या हृदयात घालून ठेवली आहे. आपण असं उलटही म्हणू शकतो की त्या मूर्तीचं हृदय म्हणजे कुटस्थ नित्यतेचं हृदय आहे जणू काही. आणि शिवाय जैसी समर समुद्री धुतली रुळेची ना, ती एकरूपतेच्या समुद्रात धुवून ठेवली आहे. त्यामुळे ती देहपाताच्या वेळी होणाऱ्या दुःखाने मलिन होत नाही. विषय काय सुरू आहे. तो जो ज्ञानी आहे त्याला मरणकाळी दुःख का होत नाही, त्याच्या अनुभवाच्या पोटातलं पाणी सुद्धा का हलत नाही, कारण त्यांनी इतकं स्वतःच्याच देहापासून स्वतःला इतकं अलग, वेगळं केलेलं असतं. आणि नुसतं वेगळं केलेलं नसतं, तर त्या ठिकाणी यत किंचितही आसक्ती त्या देहाबद्दल नसते, ऐक्य नसतं. ऐक्य कुठे असतं, तर जीवब्रह्मैक्य त्याचं झालेलं असतं. आणि या जीवब्रह्मैक्याचे वेगवेगळे पैलू माऊलींनी या दृष्टांतामध्ये आपल्यासमोर ठेवले आहे, की त्या ऐक्याची जणू काही ती ओतलेली मूर्तीच आहे. कुटस्थ म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म जे म्हणून माऊलींनी इथे नित्य शब्द अगदी जाणीवपूर्वक आणलेला आहे. कारण जाण्या येण्याची भाषा बोलतोय ना आपण. हे जाणं आणि येणं ज्या अधिष्ठानावर संभवतं, ते अधिष्ठानच त्या अधिष्ठानाशी जो एकरूप झालेला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की आपण जणू काही कुटस्थ नित्यतेचं हृदय त्या मूर्तीचा आहे असाही विचार करू शकतो. आणि एकरूपतेच्या समुद्रात ती धुवून ठेवलेली आहे. म्हणजे थोडक्यात सगळं एकरूपतेचं वर्णन सुरू आहे. माऊलींची एक अजून सुंदर ओवी आहे. ती ओवी या ओवीला किती अगदी समांतर आहे पहा. तै ऐक्याची आहे बोतील, इथे म्हणतात आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले. सिद्ध ओवी आहे, माहिती असेल आपल्याला. तै ऐक्याची आहे बोतली म्हणजे जेणे भ्रांतीपासून हिरतले. मग पुढे म्हणतात गुरुवाक्य मन धुतले, असं त्या ओवीमध्ये आहे. इथे जैसी समर समुद्री धुतली. मग आत्मस्वरूपी घातले, असं त्या ओवीमध्ये आहे. इथे काय आहे की नित्यतेची या हृदयी घातली. आणि तिकडे रोवणी आहे, इथे रुळेची नाही. किती सुंदर ही ओवी या ओवीवर अशी बसते, ज्याला म्हणता येईल आपल्याला. पहिली गोष्ट अभ्यास कसा करायचा असतो. दुसरी गोष्ट संतांच्या सांगण्यामध्ये एकवाक्यता कशी असते. दृष्टांतामध्ये सुद्धा कशी एकवाक्यता असते पहा. कारण माऊलीनं सांगायचं तेच आहे, शब्द बदलतात आहेत फक्त, विचार तेच आहेत. अध्याय बदलला तरी माझ्यासाठी अध्याय बदलतो. माझ्यासाठी हा अध्याय संपला आणि हा अध्याय सुरू झाला, हा व्यवहार मी करतो. माऊलींना सांगायचं तेच आहे. त्यामुळे किती अप्रतिम ही ओवी, या ओवीला अगदी चपखल लागू पडते बा. जेणे भ्रांतीपासून हिरतले, मग गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. तै ऐक्याची आहे बोतिली, की नित्यतेची हृदयी घातली, जैसी समर समुद्री धुतली रुळेची ना. इथे समर समुद्री शब्द आलेला आहे. समर याचा अर्थ सत्कर्माचं फल असाही एक अर्थ होतो बरं का. समुद्र हा दृष्टांत वापरून माऊलीने हे सुचवलंय की समुद्राचं असं पाणी अमर्याद असतं. तसं हे अमर्याद, पण काय अमर्याद.
तर समर याचा अर्थ जर आपण सत्कर्माचं फल असा केला तर ते अमर्याद. पण सत्कर्म म्हणजे कोणतं? पुन्हा सत्कर्म म्हटलं की परवाच मी एका ठिकाणी फार उदारतेने $21 काय दिलं? दान दिलं, निधी दिला. मला असं वाटतं मी सत्कर्म केलं. त्या सत्कर्माबद्दल बोलणं सुरू नाही आहे. इतक्या स्थूल पातळीवर सत्कर्म नाही. माऊलींना शरण जावं लागतं. माऊलींचीच व्याख्या बघावी लागते. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. अजून एक ओवी आहे. जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी, 15व्या अध्यायातली. येणेची का सत्कर्मे? आता कोणते सत्कर्म हे सगळं बघायला आपल्याला वेळ नाही. त्याच्या आधीच्या ओवीमध्ये ते सगळं वर्णन केलेलं आहे. पण माऊली काय म्हणते की असं जेव्हा ते सत्कर्म असतं तेव्हा काय होतं? अशेषही अज्ञान विरमे आणि जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. म्हणजे हा जो ज्ञानी त्याचा मी चा जो अहमभाव जो देहापासून निवृत्त होऊन ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होतो. जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. अशा सत्कर्माच्या समुद्रात धुतलेली ती मूर्ती. आपला आत्ताचा जो विषय सुरू आहे. पुन्हा अलंकारिक वर्णन आहे, काव्यात्मक वर्णन आहे, सांगणं हे सुरू आहे. ऐक्य रूपतेचं वर्णन सुरू आहे वेगवेगळ्या पद्धती. माऊली पुढे अजून एक दृष्टांत देते की पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. अथांग डोहात घट बुडाला तर तो आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो. नंतर तो दैवगतीने डोहातच फुटला तर त्यामुळे पाणी फुटते काय? आता काय म्हणूयात आला रॉकेट सायन्स? नो. पण रॉकेट सायन्स जरी नसलं तरी आयुष्यभर आम्हाला हे कळत नाही. त्याचं कारण आहे. व्हॉट डू वी आयडेंटिफाय अवर सेल्फ विथ? घट, नॉट पाणी. इज द प्रॉब्लेम. इतकं सगळं आपण शिकतो पण अजूनही देहाची आसक्ती काही सोडायला तयार नाही. पाणी फुटत नाही हे समजायला काही तत्वज्ञानाची गरज नाही आहे आपल्याला. त्या डोहामध्ये घट बुडालेला आहे कल्पना करा आणि आतमध्ये तो घट फुटला. पाणी फुटतंय का? पण आमचं लक्ष कुठे पाण्याकडे आहे. आम्हाला दुःख घट फुटल्याच आहे. कारण पाणी फुटत नाही त्या बाबतीत ती भाषा सुद्धा संभवत नाही. पण माझी आसक्ती घटाशी असल्यामुळे मला घट फुटण्याचं काय होतं? वाईट वाटतं. ही आपली समस्या आहे. माऊली पुढे अजून एक दृष्टांत देते की ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. ना तरी सर्पे कवच सांडिले म्हणजे सर्पाने कात टाकली, का उबारेने वस्त्र फेडिले अथवा उकडत असलेल्या माणसाने अंगावरचे वस्त्र टाकले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. तर असे सांग की त्यामुळे अवयवांमध्ये काही मोडतोड झाली काय? आता इथे अवयवाला जसे ती सर्पाची कात आणि सर्पाचा देह या नित्यतेच्या दृष्टीने देह जसा कात, त्याच्या मनाने सर्पाचा देह नित्य. दृष्टांत सुरू. मग अशी पाण्याचा उदकाचा दृष्टांत होता. आता मी मगाशी म्हणालो तसा त्या सदऱ्याचा शर्टाचा अंगावरच्या वस्त्राचा दृष्टांत आहे. पण पुन्हा तेच आहे की हे सुद्धा एक वस्त्रच आहे. हे जेपर्यंत लक्षात राहत नाही, अखंड मी ते लक्षात ठेवत नाही, त्याप्रमाणे माझा व्यवहार करत नाही. आहे पुढचा विषय बरोबर पुढच्या ओळीत तेच येणार आहे की हे अखंड अवधान कसं सांभाळायचं आपल्याला. तैसा आकार हा आहाच भ्रंशे, 67 क्रमांकाची ओवी. वाचुनी वस्तू ते साचलीची असे, तेची बुद्धी झाली या विसकुसे, कैसे नि आता. की त्याप्रमाणे हा वरवर दिसणारा देहाचा आकार नष्ट झाला
तर त्या आकारा वाचूनही ब्रह्मवस्तू जशीच्या तशी स्वस्थ असते. आणि तीच कुटस्थ नित्य ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक ब्रह्मबुद्धी झाल्यावर ती आता कशाने बरे चुरगळून जाईल? माऊली दृष्टांत देते. चुरगाळणं कोणती गोष्ट शक्य असतं की जी मर्यादित आहे, जी सीमित आहे, जी सावयव आहे, जी साकार आहे. चार शब्द मुद्दाम वापरले. चुरगाळणं काय म्हणतो, कागदाचा तो कागद चुरगाळला म्हणतो ना आपण. का बरं शक्य आहे? सावयव आहे. कागद सावयव असा आपण कधी विचार करत नाही, कारण आपल्याला अवयव म्हणजे नाक, कान, हात, डोळे एवढंच माहीत असतं. पण त्या कागदाचे जे तंतू असतात, ज्या ज्या तंतूपासून तो कागद बनतो, हे त्याचे अवयव आहेत. सावयव आहे. चुरगाळणं शक्य आहे. विसकुसे, मौलींचे काही काही शब्द फार विशेष असतात एकदम. की ही जी आता बुद्धी आहे, ती जर साकार अशी सावयव वस्तूंशीच जर ती एकरूप झाली असेल तर ती चुरगाळणं शक्य आहे. कारण ती त्या आकाराची झालेली आहे. कसा सुंदर एक पैलू त्याच्यातनं बाहेर येतो पाया दृष्टांतातून. आणि जर ती त्या निराकाराशी एकरूप झाली असेल, बुद्धिनिश्चयो आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, माऊली म्हणते. शिकलो आपण 5व्या अध्यायामध्ये. बुद्धिनिश्चय व आत्मज्ञान, त्या निश्चयात्मक ब्रह्मबुद्धीचं इथे वर्णन सुरू आहे. आता बुद्धिनिश्चय आत्मज्ञान याचा परोक्ष ज्ञान असाही एक अर्थ केलेला आहे. दोन पद्धतीने अर्थ या श्लोकाचे केलेले आहेत, विषय सोडून देऊ. पण ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, आपल्या साधकांसाठी महत्वाचं जर काय असेल तर तत्परायण अहर्निशी. माझं काय होतं की मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जेव्हा बसतो किंवा मी नामस्मरणाला बसतो किंवा मी जे काही सद्गुरूंनी मला साधन दिलं असेल ते करायला बसतो, तेव्हा फक्त मी बुद्धिनिश्चयच आत्मज्ञान करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती बुद्धी इतकी स्थूल झालेली असते, इतकी पांगलेली असते दिवसभर, की ती काही केल्या ऐकत नाही. सगळ्यांच्या खिडक्या बंद आहे पण सगळे मान डोलवतात आहे, मला पूर्ण खात्री आहे. कारण अनुभवाचे विषय आहेत. काही केल्या ऐकत नाही मग ती. कारण कशी ऐकणार आहे? एखाद्या मुलाला समजा तुम्ही दिवसभर खेळू दिलं आणि मग बखोटं धरून आणलं त्याचं बस अभ्यासाला, त्याचं तरी चित्त लागणार आहे का अभ्यासामध्ये? मग तसं आपलं लागणार आहे का? ते तयार होतच नाही सूक्ष्मतेमध्ये जाण्यासाठी. आणि मग होतं काय, ते बंड करून उठतं. आणि मग माझं काय होतं, एक साधक म्हणून फजितीला सुरुवात होते. कशी? आज ना जरा झोपच कमी झालेली आहे माझी. जाऊ दे, आज 10 मिनिटातच. आज ते कामं पण खूप आहेत जरा. एक एक कारण आपली मीटिंगमध्ये जरा फारच डोकं तापलं होतं आज. आज काही माझं मन ऐकत नाहीये. हे सगळं जेवणाच्या बाबतीत मी म्हणत नाही, भुकेच्या बाबतीत म्हणत नाही, चित्रपट पाहायला जाण्याच्या बाबतीत म्हणत नाही, शॉपिंग बाहेर म्हणत नाही, गप्पा टप्पा तिथे मला झोप पहाटेचे 2 वाजले तरी येत नाही. हे सगळं राखीव असतं फक्त साधनेच्या बाबतीत. कारण कासावीसच होतो जीव तिथे. आणि मग आपण 10-15 मिनिटांमध्ये उठून जातो. आपणच आपल्याला काहीतरी एक छान कारण देतो, शुद्ध मराठीत कन्व्हिन्स करतो की माझी का साधना होऊ नाही शकणार आज. कारण इतकी स्थूल असते आपली बुद्धी, दिवसभर पांगलेली असते. अखंड अखंड आणि अखंड आपले स्थूलचे विचार असतात. आणि मग धसमुसळ्यासारखं मी तिथे जाऊन बसतो, कारण सद्गुरूंनी सांगितलं आहे साधना करायची आहे. कुठेतरी बुद्धीच्या पातळीवर मी ते स्वीकारलेलंही असतं, म्हणून जाऊन बसतो प्रामाणिकपणे. पण आतमध्ये काय होतं हे माझं मला माहिती आहे. आणि मग काही ना काहीतरी कारण मी शोधून काढतो आणि 10-15 मिनिटांमध्ये आणि माझ्याच मनाशी समाधान करून घेतो, बॉक्स इज चेक, आजची साधना 10 मिनिटात का होईना झाली.
अरे खरी साधना त्याला म्हणतात जिथून उठावंसं वाटू नये. खरा आतमध्ये गेला असेल ना, तर उठायची इच्छा होत नाही. त्याला साधना म्हणतात. किती जमीन आसमानचा फरक आहे पहा. म्हणजे आपण साधनेच्या सुद्धा प्रगतीच्या टप्प्यावरती नाहीये. इथे तर ज्ञानाचं वर्णन सुरू आहे. म्हणून मी म्हणालो साधकाच्या दृष्टीने शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कोणता? ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणजे मी कुठलंही कर्म करत असेल, दिसतंय मी स्वयंपाक करते, दिसतंय मी ड्रायव्हिंग करतोय, दिसतंय मी व्हॅक्युम करतोय घरातलं, दिसतंय मी कुत्र्याला फिरवायला नेलेलं आहे, दिसतंय मी अजून काय 10 गोष्टी करतोय घरामध्ये. पण हे दिसताय हो, हा देह करतोय. देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. पण आमच्या चित्तातही संसार, देह पाहिलेला त्या संसाराला काही विषयच नाही. तशी आपण प्रापंचिकता आहोत, त्यामुळे आपल्याला ती परवानगी आहेच. त्याचा आपण काय करतो? गैरफायदा घेतो. देहप्रपंचाचा दास ठीक आहे, आहेच तो. कर्तव्य आहेत. अर्जुनालाही पुढे युद्धाचंच मार्गदर्शन केलेलं आहे भगवंतांनी. पण ते युद्ध तू कर असं म्हणत असताना काय म्हटलेलं आहे? मामनुस्मर युद्धच. 7व्या श्लोकावर उडी मारली मी 2 श्लोक पुढे, पण विषय निघाला म्हणून सांगितलं. माम अनुस्मर युद्धच. आता आपल्याला कधीच युद्ध करायची नाहीये. बघू आपण त्या 7व्या श्लोकाचा विचार करू तेव्हा. सुंदर श्लोक आहे तो पण. पण भगवंत काय सांगतात आहे? पुन्हा हेच सांगतात आहे काय? देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो. आणि तिथेच तर मी त्याचं रूप चित्तात नसतं दिवसभर, आणि मग धसमुसळ्यासारखं मी जसं म्हणालो आपण साधनेला जाऊन बसतो, आणि मग फजितीच फजिती आपल्या पदरात पडते. एक दृष्टांत परवा डोक्यात आला होता, आता आठवला म्हणून सांगतो या संदर्भामध्ये. ते विमान असतं ना, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण विमानात बसलो आहोत. टेक ऑफ करतं ते विमान. ते टेक ऑफ करण्यासाठी त्याला काय लागतो? रनवे लागतो, धावपट्टी लागते, त्याच्यावर ते विमान पळतो. ते विमान का पळवतात? आपल्याला वैज्ञानिक कारण माहिती आहे. त्याच्या पंखामध्ये तेवढी हवेचं ताकद, प्रेशर ज्याला म्हणतो, ते निर्माण व्हावं म्हणून त्याचा जो एक विशिष्ट अँगल असतो त्या पंख्याचा, खालनं हवा जाते, वरनं कमी जाते, त्यामुळे त्याला ती एअरलिफ्ट ज्याला म्हणतात ती मिळते. पण एक विशिष्ट गती आल्याशिवाय ते विमान टेक ऑफ करू शकत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल इथे अमेरिकेत तरी विशेषतः छोटी विमान असतात, 4 सीटर, सेस्ना वगैरे. छोटीशी धावपट्टी पूर्ण होते त्याला. मालवाहू जड तशी पण विमान आपण पाहिलेली आहे, त्याला किती मोठी धावपट्टी लागते. जेवढं विमान जड, जितकी स्थूलता जास्त, जितकी बुद्धी स्थूल जास्त, तितकी साधनेची धावपट्टी. आणि माझी तर पंचायत अशी होते, धावपट्टी संपूनही जाते तरी ते विमान काही टेक ऑफ करायला तयार होत नाही. शेवटी मला ब्रेक मारावा लागतो आणि मी उठतो. आणि आपण ज्या ज्ञानाचं वर्णन पाहतोय, त्यांचं वर्णन करायचं झालं या भाषेमध्ये, ड्रोन्स, व्हर्टिकल लिफ्ट ऑफ. देर इज ऍब्सोल्युटली नो नीड फॉर द रनवे. व्हर्टिकल टेक ऑफ आहे ड्रोन्स जसे असतात. तो ज्ञानी का? कारण मगाशी जे वर्णन आपण बघितलं की जिवंतपणे त्यांनी काय केलं असतं, ते देह झोळ ऐसे मानवी. म्हणजे प्रापंचिक कर्म त्याला उलट वाटतं की माझ्या भगवंताच्या आणि माझ्या साधनेच्या किती आड येतात आहे, कधी एकदाची संपतात, आणि मी पुन्हा त्या आनंदामध्ये निमग्न होतो. त्यांना काय गरज आहे रनवेची मला तुम्ही सांगा. धावपट्टीची गरजच काय? व्हर्टिकल टेक ऑफ आहे तिथे ड्रोन सारखा. सद्गुरूंचं वर्णन सुरू आहे, ब्रह्मानंद सदा डुल्ल तू. परमपूज्य काकांशी तुम्ही जेव्हा बोलायला जाता तेव्हा माझ्याशी बोलण्याच्या निमित्ताने ते देहभानावरती येतात. मी आणतो त्यांना देहभानावरती. ते त्यांच्या आनंदात निमग्न असतात, आणि मी साधनेची केविलवाणी धडपड करतो त्या आनंदाचा थोडा तरी एक झलक मिळावी म्हणून.
अशी आपली अवस्था होते. विषय काय सुरू होता? ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. काय मला हवंय एक साधक म्हणून, मला काय शिकायचं आहे या सगळ्या श्लोकांमधून? हे ज्ञानाचं वर्णन नुसतं वर्णन नाही आहे, तिथपर्यंत मला पोहोचायचं जर असेल तर तत्परायण अहर्निशी, माझ्या बुद्धीचा सिंगल माइंडेड फोकस फक्त हाच असला पाहिजे. कर्तव्य सुरू राहतील, कर्तव्य करण्याबद्दल काहीच कर्तव्य आड येतच नाहीत. ती मी कशी करतो ते आड येत. म्हणून ब्रह्मवस्तूच आपण आहोत अशी निश्चयात्मक ब्रह्मबुद्धी झाल्यावर ती आता कशाने बरी चुरगळून जाईल असं माऊली इथे प्रश्न निर्माण करते आपल्यासमोर. म्हणून हे सगळं तो जो ज्ञानी आहे, ज्याच्या अंतकालाचं वर्णन सुरू आहे, त्याला हे सगळे दृष्टांत देऊन माऊली आता निर्णयात्मक निश्चयात्मक बोलते आहे की म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीच होती. म्हणून याप्रमाणे जे पुरुष अंतकाळी मला जाणत असताच देहाचा त्याग करतात, ते मीच म्हणजे ब्रह्म होतात. ते मीच होती. याच्यामध्ये म्हटलं तर खरं आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही, कारण देह असतानाच ते ब्रह्म झालेले आहेत. देह असतानाच ब्रह्म झालेले आहेत. फक्त देहाची सापेक्षता आता आहे. प्रारब्धाने देह सुरू आहे. प्रारब्धाने कर्म सुद्धा घडतात आहेत, मोठाली कर्म घडतात आहेत. अर्जुनाला युद्ध करायला सांगितलंय, त्या समाधी अवस्थेमध्ये युद्ध करून घेतलेल्या कल्पना करा, इतकं भीषण कर्म सुद्धा घडू शकतं. पण तो कर्तव्याचा भाग आहे. म्हणून सद्गुरू ग्रंथ लिहू शकतात, हजारो प्रवचन करू शकतात, प्रवास करू शकतात, हे घडतं. पण याला एक फार मोठा शब्द आहे, हे नैष्कर्म्य दशेतलं कर्म आहे. कारण आता करता मी नाही, भोगता मी नाही. या भूमिकेतून जे कर्म केलं जातं त्याला फळाचा ताटवाच नाही आता. म्हणून त्याला नैष्कर्म्य दशेतलं कर्म म्हणतात. निष्कर्म ब्रह्म जे मी आहे ते मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन कर्म सुरू आहे. हे झालं तो जो ज्ञानी, त्याच्या मृत्यूचं म्हणूया, त्याच्या अंतकालाचं हे सगळं वर्णन आपण ऐकलं. हे सगळं ऐकायचं आपल्याला याच्यासाठी आहे की आपल्याला आदर्श काय आहे, आपल्याला जायचं कुठे आहे. परमपूज्य काका म्हणतात की हार आणि जीत परमार्थामध्ये अगदी स्पष्ट आहे. मी जसं म्हणालो की अगदी मृत्यू शब्द सुद्धा ऐकवत नाही अशी माझी अवस्था. तो जो ज्ञानी की या क्षणी आला तरी काय हरकत आहे, कारण माझा तसंही आता संबंध नाहीच आहे, देहाशी काय संबंध. इथपर्यंतचा जो प्रवास आहे, अज्ञानाच्या सहजतेपासून ज्ञानाच्या सहजतेपर्यंत केलेला हा प्रवास, याच्यासाठी मी जसं म्हणालो आदर्श काय आहे, आपल्याला काय होणार आहे. जसं काका हार आणि जीत मी बोलत होतो की हे ज्याचं झालेलं आहे तो जिंकला बस. इट इज बायनरी, इट इज इन ब्लॅक अँड व्हाईट, देर इज नो ग्रे इन बिटवीन. प्रत्येकीच्या पोटाचं पाणी ज्याचं हालत नाही, मृत्यूचा क्षण आल्यानंतर, आणि हालेल कशासाठी हालेल ते तर सांगा ना तुम्ही मला, कशासाठी हालेल. मी जसं म्हणालो की एक गरज म्हणून जर मी ते वस्त्र परिधान केलं असेल, गरज संपल्यानंतर ते वस्त्र आहे काय नाही काय, हाऊ डज इट मॅटर. हे जितक्या सहजतेने मी या वस्त्राबद्दल बोलतो, इतक्याच सहजतेने जो या देहाबद्दल स्वतःच्या, दुसऱ्याच्या नव्हे, बोलतो तो जिंकलेला आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या शेवटच्या हा क्षण गाठण्यासाठी म्हणून सुद्धा नव्हे, तर हा क्षण येण्याच्या आधीचा जो आयुष्यातला काळ आहे, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, तो सोहळा मला भोगायचा आहे. म्हणजे साधना संपली पाहिजे, शेवटच्या दिवसापर्यंत साधना करायची नाही आहे, हेही आपल्या लक्षात राहत नाही. असं होतं. हे झालं तो जो ज्ञानी पुरुष की जो
आता त्याची जी काय म्हणूया उपाधी, ही त्याच्या दृष्टीने फक्त उपाधी आहे. ही उपाधी जेव्हा संपते, हा देह जेव्हा पडतो, पतन पावतो, तेव्हा त्या निरुपाधिक जे तत्व ब्रह्म, ज्याच्याशी तो जिवंतपणीच एकरूप झालेला आहे, अनुभवतोय, त्याच आनंदात जगतोय, त्याच्याशी तो एकरूप होतो. म्हणजे म्हटलं तर त्याला गतीच नाही. कारण गती कुठे संभवते? जे सर्वत्र सदा सम, तिथे गती हा शब्द सिद्धच होत नाही. जाणं येणं हा शब्द सिद्धच होत नाही. अशा तत्वाशी तो एकरूप होतो. आता 69 क्रमांकाची जी ओवी आहे, त्या ओवीच्या आधी परमपूज्य खंदारकर महाराज म्हणतात आहे की या पुढच्या ओवीपासून, म्हणजे 69व्या ओवीपासून सामान्य माणसाला मरणानंतर पुढे मिळणारी गती सांगतात. आता विचार केला तर खरं या ज्या ओव्या आहेत, या या श्लोकाचा भाग नाहीये, खरं पुढच्या श्लोकाचा भाग आहे तो 6व्या श्लोकाचा. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम, तो बघणार आहे आपण. पण माऊलींनी या ओव्या आधीच लिहून टाकल्या, कारण हे चालू विषयाच्या संदर्भात, की ज्ञानाचं वर्णन झालं. त्याच्या पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही मृत्यूचा क्षण आल्यानंतर. सामान्य माणसाचं काय होतं त्याचं वर्णन आता करतायत. येरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण, जो आठवधरी अंतःकरण तीची होई. एरवी तर सामान्य नियम असा आहे की मरण उरावर आदळले, जवळ आले असता ज्याचे मन ज्या पदार्थांची आठवण करते, तो मरणानंतर तद्रूपच होतो. भाषा बदललेली आपल्या लक्षात आली असेल. आत्तापर्यंत माऊली त्याच मृत्यूचं वर्णन करताना पडिलिया, मा पडिलिया गहन कवण, 63 क्रमांकाची ओवी, किंवा 62 मध्ये नेणताची पडिली म्हटलाय, किंवा 68व्या आधीच्याच ओवीमध्ये जे मोकलिती देहाते म्हटलेलं आहे, हे ज्ञानाचं वर्णन आहे. सामान्य माणसाचं वर्णन आल्याबरोबर आदळलिया. भाषेतला फरक लगेच लक्षात येतो, कारण आपल्याला मृत्यूचा जसा अनुभव येतो, ज्या पद्धतीने मी सामोरा जातो मृत्यूला, माझं वर्णन असंच आहे. आदळणं कशामध्ये असतं, की जी गोष्ट नको असते पण येऊन धडकते, किंवा मी तिला धडकतो किंवा ती मला धडकते, त्याला आदळणं म्हणतात. मृत्यू मला हवाय का? अजिबात नको आहे. बोललेलं सुद्धा चालत नाही, मी आत्ताच सांगितलं. शब्दही त्याच्या 4 वेळा नकोच वाटतं ऐकायला. असल्या श्लोकांचा अभ्यास जाऊ दे, हे जाऊ द्या, पुढचे बघूया आपण. छान छान. माऊली इथे आदळलिया, उरी आदळलिया मरण. कारण सामान्य माणसाला मृत्यू खरंच आदळल्यासारखा वाटतो येऊन आपल्यावरती. अकस्मात, समर्थ सांगतात मनाच्या श्लोकात, अकस्मात होऊन या, होऊन जात. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पाठ करायचे असत, बाकी आपला काय संबंध, काका असं म्हणतात. ते शब्द समर्थांचे, त्यांना काय म्हणायचं त्यांनी म्हटलेलं आहे. मी आपला पाठ करायचं, एक तर स्पर्धेमध्ये बक्षीस, लहानपणची गोष्ट झाली. आता स्पर्धाही नसतात, त्यामुळे मनाच्या श्लोकांचा माझा संबंध शाळेतच संपून जातो. सामान्य नियम आहे की मरण उरावर आदळलं, जवळ आलं म्हणूया, प्रत्यक्ष मृत्यूचा क्षण आला, तर ज्याचं मन ज्या पदार्थांची आठवण करतो, तो मरणानंतर तद्रूप होतो. कोणाची आठवण करेल हो? माझं मन कोणत्या पदार्थाची आठवण करेल? मग अशी आपण सुरुवातच प्रस्तावना तिथून केली होती. हा देह मी, ज्याला मृत्यू नको आहे, म्हणजे हा देह मी आहे असा ज्याचा घट्ट समजूत आहे, ज्याचा मी घट्ट आहे ना, त्याचं माझं घट्ट असतं. नियम समजून घ्यायचा. परमपूज्य काकांचा शब्द, काका त्याला ट्रक आणि ट्रॉली असं म्हणतात. मी म्हंटल की ती ट्रॉली आलीच माझं चिप त्याच्या पाठीमागे चिकटलेली. कारण विचार केला तर ते इतके बेमालूम मिसळलेले आहेत एकमेकांमध्ये, की नेमका मी कशाला म्हणावं, माझं कशाला म्हणावं, ही कधी कधी सांगता नाही.
मी देह म्हणू का माझा देह म्हणू? आणि विषय काय सुरू आहे? त्यामुळे मरणकाळी त्यातल्याच कशाचं तरी स्मरण होणार आहे. अगदी साधी गोष्ट आहे. सामान्य माणसाचं मरण माहिती आहे आपल्याला. अरे ते म्हणजे मरायची वेळ आली आहे, 5 मिनिटं म्हणतात ना शुद्ध मराठी, डेथ बेड. पण तो हा आला का रे, तो आला का रे, ती यायची राहिली आहे, याचं मुख नाही पाहिलं, मी गेल्यानंतर भांडू नका, नीट वाटून घ्या आपापसात, डॉक्टर काका म्हणतात. असं जेव्हा असतं मग तो बघायला परत येतो. कधी? अमावस्येला रात्री 12 वाजता, कारण त्याची येण्याची वेळ ठरलेली असते. इतकी सगळी आसक्ती असते जबरदस्त. पण म्हणजे काका गमतीने कथा पण सांगतात. एक राजकीय पुढारी मेला म्हणे. त्याच्या अंत्ययात्रेला 10,000 लोक जमले होते. अजून एक माणूस गेला होता त्याच्या अंत्ययात्रेत, तो राजकीय पुढारीच होता, विरोधी पक्षातला. त्याला असं वाटलं ह्याच्या अंत्ययात्रेला 10,000, माझ्या याला 50 तरी जमले पाहिजे. काय महत्वाकांक्षा बायकेकाची. आसक्तीचं म्हणजे कळस आपण ऐकतोय. गमतीचा विषय आहे, पण असे येतात विचार मनामध्ये की याच्या अंत्ययात्रेला 10,000, माझ्या याला 50 कळ. शेवटी राजकीय पुढारी या विचारात तो दुसऱ्या भाषेत विचारच नाही करू शकत. मेला एक दिवस, काका म्हणतात. निघाली यात्रा, उठून बसला बघायला, 50 आल्या, पुन्हा मेला म्हणे. तिरडीवरून उठून बसला, 50 खरंच आल्यात का, 50,000 म्हणजे, आणि मग पुन्हा मेला. गमतीचा विषय सोडून द्या. आसक्ती, आपला विषय हा सुरू आहे, किती जबरदस्त आसक्ती असू शकते की माझ्या अंत्ययात्रेला सुद्धा इतके लोक यावे, असा विचार सुद्धा मनामध्ये येतो मनुष्याच्या. की तू मेला ना, तर संपलं, तर तुझं काय राहिलं इथे? नाही. आणि मग येतात कधी कधी ते पुढची व्यवस्था तशी होते की नाही पाहायला. आपण तो विषय सोडून देऊ. विषय हा सुरू आहे की हेच विषय मला शेवटच्या क्षणी आठवणार आहेत. त्यात आश्चर्य करण्यासारखं अजिबात काहीही नाही. कारण जर आसक्ती या गोष्टींची असेल, हा आता कोणाला कोणता विषय आठवेल हे अजून आपण बघणार आहे. अजून भरपूर विचार करायचा आपल्याला. पण किती तो क्षण गाठणं महत्वाचं आहे पहा. तिथे जर चुकली गाडी, तिथे जर चूक झाली, की नियम आहे तो, त्या नियमात कोणीही सुटलेलं नाही, कारण ईश्वराचा नियम आहे तो. सामान्य नियम म्हटलेलं आहे इथे की ज्या पदार्थांची आठवण मन करतं, आणि मन कुठल्या पदार्थांची आठवण करणार, ज्याचे संस्कार अखंड आयुष्यभर माझ्या अंतःकरणावर मी करत आलेलो आहे, जे मला अत्यंत प्रिय आहे, तीच गोष्ट मला शेवटी आठवणार आहे. तीच, अगदी दुसऱ्या भाषेत बोलायचं तर मानसिक कंपन, मेंटल व्हायब्रेशन्स माझी असणार आहेत. आणि आता विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे की ज्या पद्धतीची मानसिक कंपन म्हणजे मेंटल व्हायब्रेशन्स असतात आपल्या अंतःकरणामध्ये, त्याच पद्धतीचे विचार, त्याच पद्धतीची लोक, त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्याकडे आकर्षित होते. ऐकलं असेल, वाचलं असेल. आता इथून निघतोय तो जीव, या देहातून निघणार, जाणार कुठे? जे आत्ता मी बोललो. कारण हा नियम आहे. जैसा कवण एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचिती, कुहा माझी पडियला. आता हेच माऊली एका दृष्टांताने फार सुंदर आपल्याला समजून सांगते की जसे कोणी एक मनुष्य वाघादिकांच्या भयाने त्रस्त होऊन वाऱ्याच्या गतीने पळत असता दोन्ही पावलांनी मार्गाचा आधार सुटून एकदम विहिरीत पडावा. माऊलींचा दृष्टांत. म्हणजे एखादा वाघ मागे लागला, एखादं भयानक एखादा कोणी पशु मागे लागला, तर आपण भीतीपोटी जसं वाट फुटेल तिकडे पळणं ज्याला म्हणतात, की न बघता की पुढे काय आहे, पुढे काही विहीर आहे, काही तलाव आहे, काही अजून काही आहे, याचा विचार न करता मनुष्य जसा पळत सुटतो. आणि हा दृष्टांत खूप महत्वाचा आहे, कारण ते विहिरीत पडणं कसं होतं? अचानक होतं. मौलींचा दृष्टांत त्यातला पैलू तो खूप महत्वाचा आहे की आधार सुटून अवचिती, एकदम विहिरीत तो पडतो. दृष्टांत देतात आहे. पुढे म्हणतात 71व्या ओवीत की आता तया पडणया आरवते, पडणे चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावीची पडे.
माऊलींचं वर्णन आहे की आता त्या पडण्याच्या पूर्वी पडणे चुकवण्याकरता दुसरे कोणतेही साधन नव्हते, म्हणून तेथे पडणेच भाग पडते. साधन नाहीये, कारण असं जेव्हा मनुष्य पळत सुटतो वेड्यासारखा जीव वाचवण्यासाठी, आपण कल्पना करू शकतो असं एखादं भयानक पशु मागे लागला, माणूस विचार करतो का या पाऊल वाटेने जाऊ का त्या पाऊल वाटेने जाऊ का, इकडनं पळू, जसं जे सुचेल समोर न पाहता, कारण मागे मृत्यू दिसतोय, तर तो जसा अवचित त्या विहिरीमध्ये पडतो आणि तिथे आता पडणंच भाग आहे, कारण तिथे दुसरं कुठलं साधनच नाही आहे कशासाठी, न पडण्यासाठी. म्हणजे त्यांनी त्या अशा ठिकाणी पडणं हे क्रमप्राप्तच आहे. अगदी त्याप्रमाणे तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. त्याप्रमाणे मरणाच्या वेळी जी एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी ठाकते, मग ती वस्तू पुढील जन्मात होणे कोणत्याही प्रकारे चुकत नाही. पुन्हा तो नियम आपल्या मनावर बिंबवतात आहे की जसं ती विहीर आली, आता त्याच्यात पडण्याशिवाय पर्यायच नाही आहे दुसरा, कारण वेड्यासारखं पळणं सुरू आहे, स्वतःला थांबवता सुद्धा येत नाहीये, इतक्या वेगाने पळणं सुरू आहे. ते जसं त्या विहिरीत पडणं आपल्याला चुकवता येत नाही, माऊलींचा दृष्टांत आहे, तसं मृत्यूच्या क्षणी ज्या गोष्टीचं मला स्मरण आहे, होतं, आता त्यातून सुटका नाही. त्यातून आता सुटका नाही, कारण ती वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी ठाकते आणि मग ती वस्तू पुढील जन्मात होणं कोणत्याही प्रकारे चुकत नाही. आपण मागच्याला उल्लेख केला होता, संत रोहिदास यांची कथा आपण ऐकली होती. आणि ती कथा विशेष याच्यासाठी आहे की इतके महान संतच, सद्गुरुपदावरती विराजमान असलेले शिष्याने काय ती चप्पल दिली, ती पुढच्या कोनाड्यात ठेवली आणि नको त्या क्षणी चपलेचा विचार मनात आला आणि तत्क्षणी मृत्यू आहे. कल्पना करा की हा नियम किती अबाधित आहे ईश्वराचा. हे ऐकल्यानंतर कोणाची छाती होईल का म्हणायची काय आयुष्यभर वाटेल तसं जगी शेवटच्या क्षणी, असं त्यांनीच म्हणावं ज्याला आपला शेवटचा क्षण कधी आहे हे माहिती आहे. म्हणून मगाशी आपण काय बोलत होतो, देह प्रपंचाचा दास, बोललो ना? सुखे करो काम, काम सुरूच राहणार आहे. काम करताना मृत्यू आला तर, म्हणून तर तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. जर मी कर्म करत असताना हे मी माझ्या ईश्वरासाठी करतोय, त्याला ते फल अर्पण करून करतोय, या भावामध्ये जर मी कर्म करत असेल, कल्पना करा, आणि मृत्यू आला, केवढी मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. कारण कोणासाठी करतोय मी हे कर्म, कोणाला हे फल अर्पण करून करतोय. पण हे विसरून जेव्हा मी मध्ये वाटमारी करतो, वाटमारी शब्द आहे त्याला, ते फल ज्याच्यासाठी आहे त्याला न देता, जेव्हा मी मधल्यामध्ये माझ्यासाठी आहे, मला पाहिजे कारण करणारा मी आहे, इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे, आला मृत्यूमध्येच. हे तर येणं, हे तर अचानक येणारे मृत्यू आहे. हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आहे असं गृहीत धरूया, बेशुद्ध पडलं ते आपण मागच्या वेळेला झालं बोलणं आपलं, तिकडे डॉक्टर चर्चा करतात आहे व्हेंटिलेटर लावायचं का, ऐकू येत आहे कानावरती मला, माझ्याच बद्दल बोलणं सुरू आहे. कल्पना करा, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मनुष्याला मृत्यू येऊ शकतो. आपण पाहतोय हे डोळ्यांनी, पुढच्याच ठेस मागचा शहाणा, आपल्याला ठेच लागण्याची गरज नाहीये, आपल्याला आत्तापासून तयारी करायची आहे. कल्पना करा, समजा माझ्या कानावर असं बोलणं आलं, म्हणून मी म्हणालो मी शुद्धीवर आहे, आणि मला हे कळलं माझ्याच बद्दल बोलतात आहेत, सामान्य मनुष्याचा जीव किती कासावीस होत असेल, किती यातना त्याला आनंद होत असतील, की किती निर्दयतेने बोलतात आहे ना हे माझ्याबद्दल, त्याला ठेवायचं का जाऊ द्यायचं, व्हेंटिलेटर लावायचं नाही लावायचं. आणि हेच जर मी ज्ञानी असेल त्या क्षणी, तर मला काय वाटेल, ते बघतील, हा देह
कारण मी तर या देहाचं आता काहीच करू शकत नाही, कारण मी तर इतका क्षीण झालेलो आहे, मी पडलेलो आहे. ते ठरवतील काय करायचं. ते डॉक्टर पाहतील, ते नर्स पाहतील, म्हणजे नातेवाईक पाहतील. हे कधी म्हणता येतं? मी जर ज्याच्या स्मरणात मी असायला पाहिजे त्याच्या स्मरणात जर मी असेल, त्याचा अनुभव मी घेतला असेल, त्या आनंदात असेल, अजून 10 दिवस जगेल, जास्त नाही तर नाही जगणार. तर टिकेल नाही तर नाही टिकेल. त्याचं प्रारब्ध ज्या दिवशी जायचं त्या दिवशी तू जाणार आहे. असं पोटातलं पाणी त्या क्षणी ज्याच्या हालत नाही, कारण तो अनुभव, मगाशी ते सगळं बोललो आपण, ते ज्ञानाचं वर्णन आहे ते. आपण आता सामान्य मनुष्याचा मृत्यूचा विचार करतोय, पण वारंवार तिकडे जायचं आपल्याला. प्रवास कुठपर्यंत आपला झाला पाहिजे. इतक्या शांतपणे जो मृत्यूला सामोरा जाऊ शकतो, काका म्हणतात तो जिंकलेला आहे. पण असं ज्याचं होत नाही, आणि मग त्याला कुठल्या तरी या मरत्या लोकातली एखादी वस्तू, आसक्तीचा एखादा विषय त्याच्या चित्तामध्ये येतो, मग आता मात्र सुटका नाही. आणि त्याचा पुन्हा एक शेवटचा दृष्टांत माऊली या देते आहे 73 क्रमांकाच्या ओवीमध्ये या श्लोकावरच्या. आणि जागता जव असीजे तव जेणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे तेची स्वप्नी. आणि जोपर्यंत मनुष्य जागा आहे तोपर्यंत ज्या एका वस्तूच्या चिंतनात संस्कार निर्माण होतात, त्याच संस्काराने डोळा लागताच तीच वस्तू स्वप्नात दिसते. दृष्टांत दिलं. त्याच विचारात जर झोप लागली तर बरोबर, कारण स्वप्नामध्ये अर्धवट जागं असतं आपलं मन. इट पिक्स अप दॅट लूज थ्रेड फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड्स, शुद्ध मराठीत. तो जो अर्धवट सोडलेला धागा असतो जागृतीमध्ये, तो स्वप्नामध्ये ते मन पुन्हा उचलतं. आणि जे प्रत्यक्षात शक्य नाही अशा अनेक गोष्टी स्वप्नात दाखवून देतात आपल्याला. बऱ्याच वेळेला ते आपलं लक्ष सुद्धा राहत नाही, स्वप्न आपल्याला ते सगळे आठवत नसतात, विसरून. दृष्टांत आहे. अगदी त्याप्रमाणे तो जो संस्कार मृत्यूच्या क्षणी माझ्या चित्तामध्ये, अगदी आता मृत्यूचा क्षण, आता बस सीमारेषा जीवन आणि मृत्यूची, त्याचं रूप आपण धारण करतो. आणि हा नियम आहे असं भगवंत, असं माऊली सांगते. परमपूज्य मन्नादांचा एक दृष्टांत या संदर्भातला आठवला, तुम्हाला सांगतो, सुंदर आहे. ही पूर्वीच्या काळी होतं हे, आजकालही आहे. आपण आता पासपोर्ट फोटो हा एक प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे. पासपोर्ट आपण काढतो, त्याचा फोटो घरी काढून चालत नाही, जावं लागतं स्टुडिओमध्ये. कारण ते विशिष्ट पद्धतीने, विशेषतः अमेरिकन व्हिसासाठी लागतं, ते सगळं आपल्याला माहिती आहे. विशिष्ट पद्धतीचा तो फोटो लागतो, आपण जातो स्टुडिओमध्ये. तो सांगतो मला की इथे असं बसा तुम्ही. मग ते काय, हातावरती हात असे ठेवा, पाय तसे ठेवा, इकडे बघा, डावीकडे पाहू नका, उजवीकडे पहा, मान थोडी खाली झाली वर करा, नाही अति वर झाली थोडी खाली करा, असं तो सगळं आपल्याला सांगतो की नाही. अगदी व्यवस्थित, त्याला जसं हवं तसं. काय ते शुद्ध मराठीत बॅकग्राऊंड, शर्टाचा रंग आपल्याला तर माहितीच असतो, फोटोत कोणता चालतो कोणता चालत नाही, ते सगळं घालून मी जातो. त्याच्या त्या कॅमेरामन जो फोटो काढणारा जो असतो फोटोग्राफर, त्याच्या सांगण्याप्रमाणे मी सगळं बसतो. आणि तो काय म्हणतो, आता हलू नका. तो म्हणतो आता हलू नका, कारण आता तो अगदी बटन दाबणार आहे ना फोटो काढायला. कल्पना करे, पूर्वीच्या काळाचं जेव्हा फोटोची रील होती तेव्हा जास्त महत्व होतं त्याला. आता काय डिजिटल काही फरक पडत नाही, म्हणून ठीक आहे, हलू नका असं तो म्हणतो. आणि परमपूज्य मंदांनी फार मजेशीर होऊन गेले, तेवढ्यात एक माशी आली आणि माझ्या नाकावर बसली. आता त्या माशीचे फोटो निघणार. बरं, त्यांनी सांगितलं हलू नका, त्यामुळे मी असं काहीतरी असं वाकड तिकडं नाक करतो, काहीतरी करतो, मी ती माशी उडवायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात तो बटन दाबतो. माझा फोटो
निघतो. मृत्यूच्या क्षणी. दृष्टांत आहे बरं. मंदादांचा दृष्टांत आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. मृत्यूच्या क्षणी फोटो निघतो. ती जी माशी आहे, आता हा दृष्टांत मी पुढे चालवतो थोडासा. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. मनाचे श्लोक. ही जी विषयाची माशी, त्या क्षणी फोटो निघाला. दॅट्स इट. ओव्हर. नो सेकंड चान्स. कारण मृत्यूचा क्षण एकच आहे ना हो. असं म्हणू शकतो, थांबा थांबा थांबा, परत जातो, पुन्हा येतो. नथिंग डुईंग. म्हणून मी थोडासा तो दृष्टांत पुढे चालवला मंदाताईंचा. अशी विषयाची माशी, ती घात करते. आणि तिने जर घात करू नये असं वाटत असेल, तर माशी बसणार नाही, अशी व्यवस्था आयुष्यभर करायची. छान दृष्टांत आहे तो. आणि हा जो नियम आपण शिकतो आहे, आणि हा म्हटलं तर इथे सामान्य माणूस म्हटलंय, पण तसा विचार केला तर ज्ञानाच्या बाबतीत तेच सत्य आहे. पण तो तिथे एकरूप असल्यामुळे त्याचं काम होऊन गेलेलं असतं. आमच्या बाबतीत तो नियम प्रकर्षाने आपल्याला तो जाणवतो. असं वाटतं की हा सामान्य माणसासाठी नियम आहे. नियम सगळ्यांसाठीच आहे. पण ज्याचं ज्याच्यात मन आहे त्याचं तिकडे असतं, म्हणून तो तिकडे जातो. माझं इकडे असतं म्हणून मी इकडे जातो. हे आपल्याला भगवंत आणि माऊली सांगतात. आणि हा जो पुढचा श्लोक आहे, तो सुरुवात करायला तर वेळ नाही, आपल्याकडे 1 मिनिट आहे. पण या श्लोकाची प्रस्तावना करताना आचार्य भाष्यामध्ये हेच म्हणतात आहे की न मत विषय एव अयम नियम किम तरही. न मत नाही आहे ते, न मत म्हणजे माझ्या, न मत विषय एव म्हणजे केवळ माझ्याविषयी हे बोलणं नाही आहे. म्हणजे माझ्याशी जे एकरूप होतात त्यांच्याशी बोलणं नाही, तर अयम नियम किम तरही म्हणजे केवळ माझ्या विषयाच्या बाबतीतच नाही, तर हा सर्वांच्याच बाबतीत विषय आहे. काय विषय आहे? यम यम वापि स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तम एव एती. मुद्दाम मी पदच्छेदाचा बोलतोय, कळावं तुम्हाला म्हणून. तम तमेव एती असा शब्द आहे तो. तम तम एव एती कौंतेय सदा तद्भाव भावितः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो.